जे तुम्ही सर्वजण या सभेसाठी एकत्र जमत आहात त्याबद्दल मनापासून देवाचा गौरव करूया आपण. मला विश्वास आहे की माझा आवाज सर्वांना येत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत. बऱ्याच ठिकाणी ढग आलेले आहेत आणि नेटवर्कचा इश्यू असण्याची शक्यता आहे, परंतु ब्लेसेड फेलोशिपचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण ते लोक रेकॉर्डिंग करतात आणि हे प्रियजन जे कष्ट घेत आहेत ते प्रभू आशीर्वादित करत आहे. त्याबद्दल मनापासून प्रभूची स्तुती असो. आणि आतापर्यंत ज्या सिरीज झाल्यात त्यातून महाराष्ट्रातील अनेक लोकांना महान आशीर्वाद मिळत आहे. त्याबद्दल देवाचं गौरव करूया. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत असतात आणि त्याच्यामुळे उत्तेजन मिळतं. लोक प्रार्थना करत आहेत, त्याबद्दल प्रभूची स्तुती असो. थँक्यू ब्रदर आनंद नायडू, तुमचा हे जे एफर्ट्स आहेत त्याबद्दल प्रभूची स्तुती करूया, प्रभूचं गौरव करूया. तुम्ही जे मोठं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. देवा तुम्हा सर्वांना विपुल आशीर्वाद देव. आज आपण दत्तक मालिकेअंतर्गत जी आपली सिरीज चालू आहे, आपले विषय जे आहेत ते प्रॅक्टिकल विषय आहेत आणि या प्रॅक्टिकल विषयाकडे आपण पाहत असताना आपण परमेश्वर का आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो तो भाग आपण विशेष रीतीने पाहत आहोत. याच्या आधी देखील आपण काही गोष्टी पाहिल्या, परंतु हा जो भाग आहे हा आपण 3 भागामध्ये पाहत आहोत. 2 भाग आपले झालेले आहेत ऑलरेडी आणि तिसऱ्या भागामध्ये आपण आहोत. मला असं वाटतं बंधू विल्सन पाटोळे आपल्यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि ते आपल्यासाठी बायबल वाचणार आहेत नेहमीप्रमाणे, आणि त्याबद्दल देखील प्रभूची स्तुती असो. तर आपण रोमकरास पत्र याच्या 8व्या अध्यायातील एका वचनापासून सुरुवात करणार आहोत. 8वा अध्याय त्याचं 13वं वचन यापासून आपण सुरुवात करणार आहोत. आणि हे वचन आपल्या सर्वांना आता एव्हाना पाठ झालं असेल, सर्वांचं पाठ झालं असेल असा माझा विश्वास आहे. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन. ब्रदर कृपा करून वाचाल का ब्रदर विल्सन? रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन. विल्सन ब्रदर आहेत ना? हॅलो ब्रदर विल्सन. आहे. 1 मिनिट. हा प्लीज लवकर जरा. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन. आज आपण 2 गोष्टी पाहणार आहोत. 5 गोष्टी आपल्या झालेल्या आहेत ऑलरेडी आणि 7 पॉइंट्सची ही मालिका आहे आणि गेल्या 2 भागामध्ये आपण 5 पॉइंट पाहिलेले आहेत, 5 मुद्दे पाहिलेले आहेत आणि राहिलेले 2 मुद्दे आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन. ब्रदर वाचा. कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल. ओके, थँक्यू ब्रदर. या ठिकाणी पौल एक महत्वाची गोष्ट आम्हाला सांगत आहे, ती म्हणजे जर तुम्ही स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मराल. बघा, देह स्वभावाप्रमाणे जगणं किती घातक आहे. जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळतात आणि प्रभूला आपलं जीवन समर्पित करतात, जे लोक पश्चाताप करतात आणि प्रभूला आपल्या जीवनाचा स्वामी म्हणून, आपला प्रभू म्हणून, आपला मालक म्हणून, आपला धनी म्हणून, आपला अधिकारी, आपला अधिपती म्हणून स्वीकारतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये देवाला शुद्धता अपेक्षित आहे. प्रभूच्या रक्ताने ते आधी शुद्ध होतात आणि देवाच्या घरामध्ये येतात. जीवनी पुस्तकामध्ये त्यांचं नाव नोंदलं जातं, ती देवाची लेकरं बनतात. परंतु त्यांना ही शुद्धता पवित्र आत्म्याच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, देवाच्या कृपेमध्ये राहून मेंटेन करावी लागते. आणि प्रियांनो, ही प्रक्रिया जी आहे ती रोजची आहे. जसं तुम्ही रोज घर साफ करता, जसं तुम्ही रोज आंघोळ करता, जसं तुम्ही रोज भांडे कुंडे घासता, त्या दैनंदिन क्रिया आहेत स्वच्छ करण्याच्या. आपण रोज घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या रीतीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी करत असतो. आपण शुद्धता राखत असतो आणि आपण साफसफाई करत असतो. तसं देव त्याच्या लेकरांना आत्म्याची निगा राखायला शिकवतो आणि ते फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. आपण ज्या 5 गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये आपण पहिली गोष्ट जी पाहिली ती ही
की आपला देव अतिशय पवित्र देव आहे प्रियांनो. त्याच्या पावित्र्याची आपण जाणीव ठेवायला पाहिजे आणि त्याच्या पावित्र्याला अनुरूप असं जीवन जगायला पाहिजे, म्हणून देव आपल्याला शुद्ध व्हायला सांगतो. हा पहिला मुद्दा आपण 2 आठवड्यापूर्वी पाहिला. त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट जी पाहिली ती आहे, आपला देव नीतिमान देव आहे प्रियांनो, आणि तो नीतीने आम्हाला जगायला सांगतो प्रियांनो. म्हणून आपल्या जीवनामध्ये पश्चाताप असणं फार गरजेचं आहे. आम्ही नीतीने वागणं फार गरजेचं आहे, प्रीतीने वागणं गरजेचं आहे आणि भीतीने वागणं गरजेचं आहे. म्हणजे देवाचं भय धरून आम्ही वागणं गरजेचं आहे. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट आपण पाहिली, आपला देव प्रकाश आहे प्रियांनो, आणि त्याच्यामुळे देवाबरोबरच्या नात्यामध्ये समेट घडून आला. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर आता प्रभूच्या समागमे आम्हाला चालायचंय, त्याच्या संगतीत चालायचंय, त्याच्या सहवासामध्ये चालायचंय, त्याला आम्हाला जीवन जगायचंय, कारण तो प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. ही तिसरी गोष्ट आहे की देव आपल्याला का शुद्ध व्हायला सांगतो. त्यानंतर आपण त्याच्या नंतरच्या आठवड्यामध्ये 2 गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट आपण पाहिली, परमेश्वर आपल्यामध्ये निवास करतो आणि परमेश्वराचं वास्तव्य आपल्या हृदयामध्ये, आपल्या जीवनात असल्यामुळे आपल्याला अंतःकरणाला जपायचंय. ही चौथी गोष्ट आपण पाहिली, कारण देव आपल्या अंतःकरणामध्ये निवास करतो, त्याने आपल्याला त्याचं मंदिर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण 5वी गोष्ट जी पाहिली ती गोष्ट पाहिली, आपला देव गौरवशाली देव आहे आणि तो गौरवशाली देव असल्यामुळे तो त्याच्या प्रिय पुत्राच्या प्रतिरूपामध्ये आम्हाला रूपांतरित करत असतो आणि तुम्हाला आणि मला त्याचं प्रतिबिंब बनून या जगामध्ये त्याचा गौरव करायचंय. 5 गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, आणि मला असं वाटतं की त्या 5 गोष्टी तुमच्या मनामध्ये तुम्ही पक्क्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचा विसर तुम्हाला कधी पडणार नाही. तुम्ही असं, जसं मी तुम्हाला बोटांवर मोजून सांगत आहे तसं तुम्ही देखील बोटांवर मोजून सांगायची सवय ठेवा. एकमेकांना सांगत राहा आणि एकमेकांचं उत्तेजन करत राहा प्रियांनो. त्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील तुम्हाला शुद्धता राखायला प्रभू मदत करेल आणि इतरांना देखील प्रभू प्रोत्साहन देईल. त्याच्यानंतर आज आपण जी 6वी गोष्ट पाहणार आहोत ती गोष्ट आहे, देव जो आहे आपला तो शुद्ध पात्रच उपयोगामध्ये आणतो. परमेश्वर शुद्ध पात्र उपयोगामध्ये आणतो प्रियानो. त्यासाठी तो आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो. देवाला त्याच्या प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीला, नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीला, त्याच्या नात्यामध्ये आलेल्या व्यक्तीला उपयोगामध्ये आणायचे. देवाच्या घरामध्ये कोणीही निरुपयोगी नसतं. साधारणतः आपण आपल्या ख्रिस्ती समाजातल्या मंडळांचा जो सेटअप झालेला आहे प्रियानो, तर त्या सेटअप मध्ये आपण असं पाहतो की सगळं काही पाळकच करतो. तसं नाहीये, ती व्यवस्था नाहीये. लक्षात घ्या, देवाने एक मानसी सेवा ठेवलेली नाही. सगळं काही एका माणसानेच करायचे आणि बाकीच्यांनी बघे म्हणून तिथं बसून राहायचे, असा प्रकार नाहीये प्रियानो. खरं तर ही व्यवस्था जी आहे ती पूर्णपणे चुकीची व्यवस्था आहे. परंतु संस्थांनी ते डिनॉमिनेशन्सने ते सगळं मानवी व्यवस्था आखलेली आहे. परंतु मूळ जी व्यवस्था आहे ती तशी व्यवस्था नाही. देवाने प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीला 2 मोठे अधिकार दिलेले आहेत. पहिला अधिकार आहे तो म्हणजे याजक म्हणून. म्हणजे प्रत्येक जण देवाचा याजक असल्यामुळे तो आराधक आहे, तो उपासक आहे. म्हणून तर त्याची उपासना करणाऱ्यांनी आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करावी असं प्रभू येशू ख्रिस्त बोलला. तो याजक आहे आणि तो उपासक आहे, आणि फक्त देवाच्या घरामध्येच नाही, तो बाहेर देखील वावरत असताना, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या समाजामध्ये, बाहेर कामधंदा नोकरी करत असताना तो देवाचा याजक म्हणूनच वावरत असतो, आराधक म्हणूनच वावरत असतो. आराधना ही तुमच्या जीवनाची जीवनशैली असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तो राजा आहे, याजक आणि राजा. कारण याजक आणि राजा आमचा प्रभू येशू ख्रिस्त होता. पूर्वीच्या काळामध्ये राजा याजक बनू शकत नव्हता आणि याजक राजा बनू शकत नव्हता, परंतु आम्हाला पाहायला मिळतं फक्त प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे, प्रभू येशू ख्रिस्त याजक आहे, आणि त्याने त्याच्या लेकरांना, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना या राजा आणि याजक बनण्याचा अधिकार दिलेला आहे. राजा कशासाठी? त्याचं राज्य वाढवण्यासाठी, त्याची शुभवार्ता गाजवण्यासाठी, त्याचं गौरव करण्यासाठी. प्रियांनो, किती गौरवी प्रभूने तुम्हाला आणि मला स्थान दिलेले ते आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जी काही सेवा वगैरे करता, म्हणजे कोणी सेक्रेटरी असतं, कोणी खजिनदार असतं, कोणी कार्यक्रमाचं आयोजन करणारं असतं, हे
याजक म्हणून काम नाहीये, लक्षात घ्या. ते ऍडमिनिस्ट्रेशनचं काम आहे. ओके, तर चर्चमध्ये हे जे काही ऍडमिनिस्ट्रेशन लेवलवर कामं चालतात ना, ते कामं म्हणजे याजकाच्या संबंधित असलेली कामं आहेत असं समजण्याचं कारण नाही. देवाला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत प्रियानो, देवाची वरदान, प्रत्येकाला देवाने कृपादान दिलेलं आहे. ते कृपादान प्रत्येकाला समजणं फार गरजेचं आहे आणि ते कृपादान प्रत्येक व्यक्तीने मंडळीच्या उन्नतीसाठी उपयोगामध्ये आणणं गरजेचं आहे. आता हा मोठा गहन विषय, कधीतरी आपण हा विषय शिकणार आहोत आणि प्रभूचं येणं जर लांबलं आणि आपल्याला प्रभूने असंच नेहमी शिकायचा प्रसंग दिला तर आपण निश्चितपणे या गोष्टी शिकणार आहोत. आजचा जो मुद्दा आहे, 6वा मुद्दा जो आहे तो हा आहे, देव शुद्ध पात्रच उपयोगामध्ये आणतो. आणि त्यासाठी आपण एक वचन पाहणार आहोत. बंधू विल्सन पाटोळे हे वचन वाचतील 2 तिमोथेमधून, त्याचा 2रा अध्याय 20 आणि 21 वचन. तुम्ही देखील बायबल तुमच्या जवळ असेल तर बायबल उघडून ते तुम्ही वाचू शकता, ते तुम्ही पाहू शकता. ब्रदर विल्सन तसंच वाचत आहेत का की काहीतरी वेगळं वाचत आहेत हे देखील तुम्हाला समजेल. तर 2 तिमोथी सर्वांनी काढा, त्याचा 2ऱ्या अध्यायामध्ये या आणि 2ऱ्या अध्यायाचं 20वं आणि 21वं वचन. 2 तिमोथी 2रा अध्याय 20 आणि 21 वचन बंधू विल्सन पाटोळे आपल्यासाठी वाचणार आहेत. ब्रदर कृपा करून पटकन वाचा. 2 तिमोथी 2रा अध्याय 20 आणि 21. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात. त्यापैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. तर या ठिकाणी आम्हाला पौल फार महत्वाची आणि मोठी गोष्ट सांगत आहे ते आम्ही पाहतो. तो असं म्हणतो की प्रत्येक घरामध्ये पात्र असतात. तुमच्या घरामध्ये देखील पात्र असतील, पितळेचे असतील, तांब्याचे असतील, स्टीलचे असतील, जर्मनचे असतील, वेगवेगळ्या प्रकारची पात्र वेगवेगळ्या कामासाठी तुम्ही ठेवली असतील. काही भांडे तुमचे, काही ज्या वस्तू आहेत त्या प्लॅस्टिकच्या सुद्धा असतील आणि कप वगैरे जे असतात ते चिनी मातीचे भांडे पण तुमच्याकडे असतील, काचेच्या वस्तू देखील असतील. पण प्रत्येक पात्र आपल्याला शुद्ध पाहिजे असतं, लक्षात घ्या. अशुद्ध पात्र मग ते किती जरी महागाचं असलं तरी आपण ते वापरत नाही. आता या ठिकाणी पौल असं म्हणतो की मोठ्या घरामध्ये सोन्याची पात्र असतात, रुपयाची पात्र असतात. रुपयाची म्हणजे चांदीची पात्र असतात. काही पात्र जी असतात ती लाकडाची असतात, काही पात्र असतात ती मातीची असतात. परंतु सर्व जी पात्र आहेत ती उपयोगाची असतात. काही जी पात्र आहे त्याचा मान मान्यतेसाठी, मोठ्या गोष्टींसाठी उपयोग होतो, तर काही पात्र जे आहेत त्यांचा हलक्या कामासाठी उपयोग होतो. जर तुम्हाला अंगणामध्ये पाणी टाकायचं असेल तर तुम्ही बकेट घेणार, मग ती प्लास्टिकची असेल किंवा पत्र्याची असेल, कुठल्याही प्रकारची बकेट असेल, कारण ते हलकं काम आहे. परंतु जे पण काही काम असेल त्यासाठी पात्र तुम्हाला नेहमी शुद्ध पाहिजे असतं. आता 21व्या वचनामध्ये पौल फार महत्वाची गोष्ट सांगत आहे. तो काय म्हणतो माहितीये का, की सर्व अशुद्धतेपासून दूर राहून जर तुम्ही स्वतःला शुद्ध केलं तर तुम्ही पवित्र केलेलं पात्र बनाल, नंबर 1. नंबर 2, तुम्ही स्वामीसाठी म्हणजे धन्यासाठी उपयोगी असं पात्र बनाल आणि प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्ही तयार केलेलं पात्र बनाल. 3 मोठ्या गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. देवाला शुद्ध पात्र का पाहिजे? कारण देवाला पवित्र पात्र उपयोगात आणायचं असतं. पवित्र असाल तर उपयोगात याल आणि देवाला ते स्वामीसाठी ते उपयोगी असायला पाहिजे, धन्यासाठी ते उपयोगी पडायला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी, तिसरी गोष्ट म्हणजे चांगल्या कामासाठी ती उपयोगी पडायला पाहिजे. पण आता या ठिकाणी एक महत्वाचा विचार पौलाने दिलेला आहे आणि तो आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. ओके, आता समजा तुमच्या घरामध्ये सोन्याचं पण पात्र आहे किंवा चांदीचं पात्र आहे आणि एखादं ते कुल्हड नसते का, त्याच्यामध्ये आता इकडे आम्ही जेव्हा बॉम्बे साईडला जातो कारने तेव्हा तिथे एक ठिकाण आहे, तिथे कुल्हड चहा मिळतो. म्हणजे मातीच्या पात्रामध्ये चहा देतात आणि लोकांची तुंबळ गर्दी तिथे उडालेली असते. तर ते
मातीचं जे पात्र आहे त्या पात्रामध्ये ते चहा देतात आणि ते पिऊन झाला की ते तुम्ही टाकू पण शकता किंवा काही जण काय करतात घरी घेऊन जातात आणि ते जमा करतात. काही लोकांना ती आवड असते. विचार करा, तुमच्याकडे सोन्याचं एक पात्र आहे पण ते मळकंय, ते ते धुळीने माखलेले, खराब आहे ते. ओके, आहे सोन्याचं परंतु ते खराब आहे. आणि दुसरं आहे एक काचेचा ग्लास. ओके, पण तो अगदी स्वच्छ आहे. ओके, तर तुम्हाला जर तहान लागली असेल तर तुम्ही कोणत्या पात्रामधून पाणी पिणं पसंत कराल? मला तुमचं उत्तर ऐकायचं. काचेच्या ग्लासात. काचेच्या. बरोबर ना? हा, काचेच्या ग्लासामधूनच तुम्ही पाणी पिणार. ते तुम्ही हे बघणार, अरे सोन्याचं पात्र आहे, मग चला मळक असलं, धूळ असली, चालना धूळ गेली पोटात तर काय झालं, सोन्याच्या पात्रातून पाणी पिऊया असं बोलाल का तुम्ही? अजिबात नाही बोलणार, अजिबात नाही. पण त्या सोन्याचं आणि त्या चांदीचं तुम्हाला देणं घेणं नाहीये. बाबा सोन्याचं आहे, चांदीचं आहे, ते ठीक आहे, पण ते पात्र किती मळलेलं आहे आणि ती धूळ माझ्या पोटात मी घेऊ, आतमध्ये जाऊ देऊ का, असा प्रश्न तुम्ही विचारत ना. बघा, घाणेरडी गोष्ट असेल, मळकी गोष्ट असेल, अशुद्ध गोष्ट असेल तर माणूस सुद्धा उपयोग करत नाही त्याचा. देव कसा करेल बरं? देव करू शकेल का? जर माणसाला चालत नाही मळकं पात्र, अशुद्ध पात्र, तर देवाला चालेल का प्रियानो? बघा, यातून एक विचार पौलाला आपल्या पुढे मांडायचा आहे. काय विचार मांडायचा आहे बरं? तुम्ही किती ज्ञानी असा, तुम्ही किती हुशार असा, तुम्ही किती प्रतिभावान असा, टॅलेंट तुमच्याकडे भरपूर आहे, सगळे, पण शुद्धताच नाहीये तुमच्या जीवनामध्ये, तर देव उपयोगात आणेल का? अजिबात आणणार नाही. माणूस काय म्हणेल बरं, बाबा तुझं टॅलेंट राहू दे तुझ्याकडं, तुझी प्रतिभा राहू दे, तुझं तू किती मोठा आहे, किती विद्वान आहे, त्याचं आम्हाला काही देणं घेणं, तुझं जीवन शुद्ध पाहिजे. प्रियांनो, मनुष्य सुद्धा आपल्या जीवनामध्ये शुद्धतेची आवड धरतो पुष्कळ गोष्टींमध्ये. आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा आपण ही काळजी घेतो की आपले ताट, वाटी वगैरे स्वच्छ असतील, जो रुमाल आहे स्वयंपाकाचा तो स्वच्छ असेल. रोज माझ्या पत्नीचं काम असं असतं की ती स्वयंपाक करायला जाते ना, तेव्हा त्या स्वयंपाकाचा जो कट्टा असतो ना, तो तिला एकदम चकाचक पाहिजे, ती रोज धुते. तो गॅस रोज धुणार, तिला सगळं ते स्वच्छ पाहिजे, ते भांडे वगैरे, तो सिंक, ज्या सिंक मध्ये ती भांडे घासते ते तिला स्वच्छ लागतं. आणि मग तो किचनचा जो कपडा आहे, तिच्याकडे एक मोठा असा टॉवेल आहे, तो दोनदा ती बदलते. सकाळी जो घेतलेला टॉवेल आहे तो दुपारपर्यंत वापरायचा आणि दुपारचं जेवण वगैरे झालं की तो धुवायला टाकते आणि दुपारच्या नंतर मग दुसरा टॉवेल तिथे येतो, तो पण तिला स्वच्छ लागतो. जे हात पुसायची जी रुमाल असतात ते तसेच दिवसभर राहत नाही, तिला नेहमी बदललेले पाहिजेत. म्हणजे एकदा जेवण झालं की तो रुमाल ज्याला हात पुसले तो तसा तर राहणार नाही, ती काढून ठेवते आणि मग दुसऱ्या जेवणाच्या वेळेला दुसरा रुमाल तिथे ठेवते. बघा, आपण खूप काटेकोरपणा पाळतो, आपल्याला स्वच्छता आवडते आणि सगळं चांगलं लागतं. मग आपला देव, त्याला किती स्वच्छता आवडत असेल बरं, त्याला शुद्धता किती प्रिय असेल. तुम्ही कधी विचार केला का? का आता हल्लीचं युग असं आहे, आता फोनचे रेट खूप वाढलेले आहेत, आयफोनचं युग आहे. लोकांना आयफोन मिरवायला आवडतात. 2 लाखाचे काय, 4 लाखाचे काय, 5 लाखाचे महागडे मोबाईल फोन असतात. पण कल्पना करा, जर त्याच्यामध्ये व्हायरस शिरला, ठीक आहे, तर त्या व्हायरस शिरलेल्या मोबाईल मधून तुम्ही बँकेचे व्यवहार कराल का? नाही करणार. तुम्ही काय करणार, आधी तो व्हायरस निघाला पाहिजे. तो व्हायरस जर निघाला नाही तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाणार. तर प्रियानो, आपण जर एवढी काळजी घेतो तर देव घेणार नाही का? देव, तुम्ही किती मोलवान आहात, मोलवान आहातच, प्रश्नच नाही, परंतु तुमचं अंतःकरण शुद्ध आहे का, स्वच्छ आहे का, ते तयार केलेलं आहे का, ते चांगल्या कामासाठी तयार झालेलं आहे का, पवित्र आहे का, धन्यासाठी ते उपयोगाचं आहे का, ते लीन आणि नम्र आहे का, ते पाहणं फार गरजेचं आहे. आमचे एक बंधू आहेत, ते 5 स्टार मध्ये कामाला आहेत, आम्ही कधी कधी त्यांच्याकडे मुक्कामाला जातो. ओके, आणि ते म्हणजे आधी म्हणजे मॅनेजर होते आणि आता ते रिटायर झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, त्यांनी एकदा मला त्यांची प्रोसिजर सांगितली. ते म्हणाले की ब्रदर, तिथे आहे ना, आता मी पण बरेचदा 5 स्टार मध्ये माझं
प्रोग्राम असला की कार्यक्रम असले, काही लोकांची लग्न असले की माझं जाणं येणं असतं आणि मी नेहमी पाहतो अगदी स्वच्छता आणि टापटीपपणा ठेवलेलं असतं. तर ते ब्रदर म्हणायचे आम्हाला ते प्रोटोकॉल फॉलो करावा लागतो. म्हणजे अशा रीतीने ती भांडी स्वच्छ करायला पाहिजे. आपण कसं पाण्यामध्ये काढतो वगैरे नाही. ते लोक तसे करत नाही. ते गरम पाण्यातून पण विसळून घेतात भांडे आणि त्यांच्या पद्धतीने ते कोरडे करतात आणि कोरडे केल्यानंतर मग ते भांडी जी असतात, पात्र जी असतात ती गरम पण करून ठेवतात. म्हणून तुम्ही 5 स्टार मध्ये जेवायला कधी गेलात ना तर ती प्लेट असते ना तुम्हाला गरम लागेल हाताला. हं? तर पंचतारांकित जे हॉटेल असतात, 5 स्टार हॉटेल असतात, मोठे मोठे हॉटेल असतात, तिथे ते भांडी जर तुम्ही पाहिले ना अगदी स्वच्छ, चकचकीत, शुद्ध, चमकदार अशी तुम्हाला पाहायला मिळतात. ती महागडी पण असतात आणि अतिशय स्वच्छ केलेली असतात आणि हायजीनचे प्रोटोकॉल जे आहेत ते त्यांनी फॉलो केलेले असतात. तर आपण या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तुम्ही मौल्यवान आहात, तुम्ही किमती आहात प्रभूसाठी, प्रश्नच नाहीये. परंतु तुम्ही शुद्ध आहात का? तुम्ही उपयुक्त आहात का? हे देखील देव पाहतो. त्याच्या राज्यासाठी हेच तत्व लागू होतं. माझे वडील आहेत ना, ते हार्मोनियम, आता ते प्रभूकडे गेलेत, त्यांना प्रभूकडे जाऊन बरेच वर्ष झाली. 2011 मध्ये ते प्रभूकडे गेले. तर त्यांना हार्मोनियम वाजवायची आवड होती आणि ते खूप छान हार्मोनियम वाजवायचे आणि फक्त देवाबाचीच ते गीतं गायचे. उपासना संगीत त्यांच्या समोर असायचं आणि मग ते उपासना संगीतावरची गीते, त्यांचा जो मोकळा वेळ आहे नेहमी देवाबाची स्तुती करण्यात, गीतं गाण्यात जायचा आणि हार्मोनियम वगैरे ते वाजवत बसायचे छान. पण त्यांची एक सवय असायची. ते काय करायचे, दर शनिवारी, प्रत्येक शनिवारी प्रत्येक शनिवारी ते हार्मोनियम उघडायचे आणि ते आतून आधी स्वच्छ करायचे. काही लोकांच्या हार्मोनियमच्या आतमध्ये इतकी जळमट असतात, कधी त्याच्यामध्ये झुरळं जाऊन बसतात, त्याच्यामध्ये काय काय ते आता बघा. तुम्ही कधी साफसफाई करत नसाल तर मग दुसरे जे प्राणी आहेत, कीटक आहेत, त्यांना तिथे राहायला चांगलं घर मिळेल, चांगला आसरा मिळेल. मग कोळी, स्पायडर ते पण आतमध्ये जाऊन राहतात वगैरे. पण माझ्या पप्पांच्या हार्मोनियम मध्ये आतमध्ये कधीच तुम्हाला धूळ सापडणार नाही. तुम्ही जितकी स्वच्छता वरून बघाल तितकी स्वच्छता आतून पण असायची. दर शनिवारी त्यांचा हा कार्यक्रम असायचा आणि कोणी जर त्यांना विचारलं, मी एकदा विचारलं होतं की पप्पा तुम्ही एवढा वेळ का करता ते हार्मोनियम साफ करायला? एक एक 2-2 तास ते बरोबर तारा वगैरे सगळं असं बारकाईने साफसफाई वगैरे करायचं. ते काय म्हणायचे माहितीये का, या वाद्यातून जर सुंदर आणि सुगम संगीत बाहेर पडायचं असेल तर ते स्वच्छ करायला पाहिजे, ते नेहमी स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि योग्य स्थितीमध्ये असायला पाहिजे. योग्य स्थितीमध्ये असायला पाहिजे. आणि त्यांचं ते हार्मोनियम असायचं ते एकदम चकाचक असायचं. मग चर्चचे लोक बोलायचे, वाघमारे साहेब तुमचा हार्मोनियम द्याल का? मग पप्पा द्यायचे, पण सांभाळून वापरा. आणि मग ते लोक वापरायचे, पण ते एकदम स्वच्छता राखायचे. तुम्हाला माहितीये देव आपल्या जीवनातून सुंदर कार्य घडवू इच्छितो, परंतु ते कार्य घडवण्यासाठी तुम्ही शुद्ध असणं फार गरजेचं आहे. आणि बायबलमध्ये पण आपण हाच प्रिन्सिपल पाहतो ना, हेच तत्व आपण पाहतो. बायबलमध्ये आपण काय पाहतो, मोशेला देवाने किती वर्ष तयार केलं माहितीये तुम्हाला? मोशे किती वर्षामध्ये तयार झाला, कोण सांगेल का मला माईक ऑन करून? किती वर्ष? 40 वर्ष. हा, 40 वर्ष मिद्यानामध्ये देवाने त्याला तयार केलं. 40 वर्ष. आणि मोशेचं जीवन फार सुंदर आहे. पहिली 40 वर्ष फारोच्या राजवाड्यामध्ये, नंतरची 40 वर्ष मिद्यानामध्ये. आणि मिद्यानामध्ये काय करायचं, त्या मेंढरांबरोबर फक्त. पण देवाने तिथे त्याला घडवलं, त्याला नम्र केलं, त्याला शुद्ध केलं आणि मग देवाने नंतरची 40 वर्ष त्याच्या लोकांच्या सुटकेसाठी त्याला उपयोगामध्ये आणलं आणि पुष्कळ महान गोष्टी देवाने त्याच्या जीवनातून घडून आणल्या. आता तुम्ही इस्रायल लोकांचा जर इतिहास पाहिला तर इस्रायल लोकांच्या इतिहासामध्ये देखील तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल. त्यांचे शुद्धीकरणाचे नियम होते, विधी होते. प्रियानो, जरी ते आज लागू होत नसले तरी पण ते प्रत्येक कामासाठी ते स्वतःला शुद्ध करायचे. ते फार महत्वाचा आहे, तो नियम आहे. देवाचं कार्य करायचं ना तर शुद्ध असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे यशया किती मोठा संदेष्टा होता आणि यशाच्या 6व्या अध्यायामध्ये यशाला तो मोठा दृष्टांत झाला. आणि तुम्हाला माहिती आहे त्या दृष्टांताच्या समोर यशाला कळलं मी किती पापी मनुष्य आहे. हाय हाय, मी पापी मनुष्य आहे, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो असं तो म्हणत आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का त्याच्या अशुद्धतेची
त्याला अशुद्धतेची जाणीव झाली आणि देवाने त्याला शुद्ध केलं. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक सराफीम आला, ते जळतं इंगळ घेऊन त्याच्या ओठांना लावलं आणि तो शुद्ध झाला. आणि मग देव विचारत आहे प्रश्न. काय विचारतो देव? मी कोणाला पाठवू? है ना? तुम्ही लक्षात घ्या, यशया देवाच्या कामासाठी फिट कधी झाला? जेव्हा त्याचे ओठ शुद्ध झाले तेव्हा. पेत्राचं उदाहरण घ्या, नवीन करारामध्ये पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारून टाकलेलं होतं. आणि तुम्हाला माहितीये का, नाकारून टाकल्यानंतर त्याने वैयक्तिक पश्चाताप केलेला होता, परंतु सगळ्यांसमोर त्याची पुनर्स्थापना होणं गरजेचं होतं, कारण त्याने पब्लिकली प्रभूला नाकारलं होतं आणि प्रभूने त्याची पुनर्स्थापना केली. 3 वेळा त्याच्याकडून वधवून घेतलं, होय प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. आणि मग त्याची पुनर्स्थापना झाल्यानंतर देवाने त्याला उपयोगामध्ये आणलं. आणि तुम्हाला माहितीये, प्रगटीकरण बायबल मधलं शेवटचं पुस्तक, त्याच्यामध्ये 7 मंडळे आहेत. या 7 मंडळांपैकी किती मंडळांना देव म्हणाला पश्चाताप करा? किती मंडळांना सांगा बरं मला, कोणाला सांगता येईल? 7 मंडळांपैकी नाही, 5 मंडळांना, 5 मंडळांना. 5 मंडळांना. ओके, 7 मंडळांपैकी 5 मंडळांना प्रभू म्हणाला पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप करा. पहिली मंडळी इफिस. ओके, त्याच्यामध्ये त्या मंडळीला प्रभू बोलला. दुसरी मंडळी जी आहे स्मुर्ना, तिला बोलला नाही, लक्षात घ्या, तिला बोलला नाही. मग देव बोलला परगम. इफिस नंतर परगम या मंडळीला बोलला पश्चाताप करा. इफिसला बोलला पश्चाताप करा, परगमला बोलला पश्चाताप करा, मग नंतर थुतीराला बोलला पश्चाताप करा, मग नंतर सार्दिसला बोलला पश्चाताप करा. मग सार्दिस नंतर फिलाडेल्फिया आहे, तिला पण प्रभू पश्चाताप करा बोलला नाही, लक्षात घ्या. मग लावदिकियाला बोलला. तर ह्या 5 मंडळ्या ज्या आहे, इफिस, परगम, थुअतिरा, सार्दिस आणि लावदिकिया, 5 मंडळांना प्रभू बोलला पश्चाताप करा, पश्चाताप करा, पश्चाताप. काय काय लोक म्हणतात, कशाला एवढा पश्चाताप करायचंय? तुम्ही असं बोलता का? प्रियांनो, रोज आम्हाला पश्चातापाची गरज आहे. देवाचं तत्व आहे, आधी शुद्धीकरण झालं की तयारी, आणि तयारी झाली की मग उपयोग. आपल्या जीवनात देखील देव तेच करतो. जितकी तुमची व्हॅल्यू जास्त आहे प्रियांनो, तुमची व्हॅल्यू खूप मोठी आहे, प्रभूने आपल्या जीवाची किंमत मोजली, आणि तितकीच तुमची शुद्धता महत्वाची असते. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे मी सांगत आहे ते फक्त देवाच्या मुलांसाठी आहे. जी देवाची मुलं नाहीत त्यांनी आधी प्रभूला स्वीकारून पश्चाताप करून प्रभूच्या हाती आपलं जीवन सोपवून त्यांनी देवाचं मूल झालं पाहिजे. मग नंतर या गोष्टी त्यांच्यासाठी लागू होतील. तुम्ही जर देवाचं मूल नसाल तर आधी देवाचं मूल बना. आधी प्रभूला शरण जा, त्याच्या वधस्तंभावर कार्याला, त्याच्या पुनरुत्थानाला, त्याच्या पुन्हा येण्याच्या आशेला तुम्ही शरण जाणं फार गरजेचं आहे. प्रभूला तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे, प्रभूच्या मागे चालणं गरजेचं आहे. मग या गोष्टी तुम्हाला लागू होतात. आणि जर जी देवाची लेकरं झालेली आहेत प्रियांनो, त्या देवाच्या लेकरांना उपयोगामध्ये आणण्यात देवाला खूप आनंद होतो. आता लक्षात घ्या, तुमची जी कॅपॅसिटी आहे, तुमची जी क्षमता आहे तुमच्यामध्ये, त्याच्यावरून तुम्ही असं समजू नका की हा देव माझा उपयोग करणार नाही. कॅपॅसिटी किंवा क्षमता असणं ही उपयोगाची हमी नाही. लक्षात घ्या, देवासाठी महत्वाचं आहे तुमचं चारित्र्य, तुमची प्रतिभा नाही. तुम्ही किती प्रतिभावान आहात, तुम्ही किती टॅलेंटेड आहात, यापेक्षा देव तुमचं चारित्र्य आधी बघतो. तुमचं जीवन कसं आहे, तुम्ही कसं वागता, कसं बोलता, किती नम्र आहात, किती शुद्ध आहात, ते देव पाहतो. देव आधी व्यक्ती घडवतो आणि मग तो सेवा देतो. तुम्हाला छान बोलता येतं, तुम्ही छान पैकी तुमच्याकडे वक्तृत्व कला आहे, म्हणजे चला आता तुम्ही वक्ते झाला, असं नाहीये ते प्रियांनो. मला एक बोलता बोलता गोष्ट आठवली. मी तरुण होतो आणि नुकताच मी सेवेमध्ये आलो होतो, माझं लग्न सुद्धा झालं नव्हतं. आणि मला एक अंकल खूप आवडायचे, मुंबईचे अंकल, आणि त्यांच्या सभांना मी नेहमी जायचो.
एकदा त्यांनी मला घरी बोलवलं आणि इतर पण बरेचसे लोक होते, परंतु मी तरुण असल्यामुळे मी आतमध्ये जायचो. मी आंटीशी बोलायचो, त्यांच्या पत्नीशी मी बोलायचो आणि त्यांना म्हणायचो, आंटी तुम्ही अंकलच्या संदेशाच्या म्हणजे अंकलच्या मिटिंगला काय येत नाही? मी त्या आंटींना विचारलं. किती छान अंकल शिकवतात, किती सुंदर शिकवतात. मला तर खूप आवडतं बाबा. मी तर त्यांची एकही सभा चुकवत नाही. कुठे पण त्या अंकलची सभा असली ना, की मला जायला खूप आवडतं. मग मी एकदा बोललो, ते आंटी म्हणायची, बरं आहे, बरं आहे, ठीक आहे, बरं आहे. म्हणजे मला ते खटकायचं. माझं कसं आहे, की एखाद्याच्या मागे लागलं की मागच लागायचं उत्तर मिळेपर्यंत. परत मी त्यांना विचारलं. मी विचारलं, आंटी पण तुम्ही मला सांगितलं नाही, इतके छान अंकल शिकवतात, तुम्हाला किती शिकायला मिळत असेल ना त्यांच्याकडून. हा, तुम्ही तरी एकदा येत जा ना, मला बघायचंय, तुम्हाला दोघांना संगती बघायचंय. म्हणजे ते अंकल तिकडून शिकवत आहेत आणि तुम्ही पण बसलाय, तुम्ही पण प्रतिसाद देताय, सगळ्यांना खूप आवडतं अंकलचं. त्या आंटीच वैतागल्या वाटतं. त्या म्हणाल्या, अरे तुझे अंकल म्हणजे बोलका पोपट आहे. तू त्यांचं जीवन बघितलेलं नाहीये. तू जेव्हा बघशील ना तुला शॉक बसेल. त्यांच्या ताटामध्ये जर मटण नसलं ना, तर असं ताट भिरकावून देतात. मी आश्चर्यचकित झालो. बापरे. आता बायकोलाच माहिती असतं ना नवरा कसा आहे ते. हं? बाहेरचे लोक इम्प्रेस होऊन जातात. आता माझ्यासारखा तरुण मुलगा तो एकदम इम्प्रेस झाला. मला त्या अंकलचं आवडायचं. अर्थात मी त्या अंकलचा त्यांच्या विषयीचा मान माझ्या मनातून काही कमी नाही झाला. कधी कधी अशा प्रतिक्रिया आल्या की कमी होऊन जातात. आता ते अंकलही राहिले नाही, ते आंटी पण राहिले नाही, दोघं पण गेले देवाकडे. बरेच वर्ष झाले त्याला. ओल्ड होऊन ते गेले देवाकडे. पण सांगायचा मुद्दा काय आहे? महत्वाची गोष्ट मला काय सांगायची आहे, तुम्ही असं समजू नका की तुमच्याकडे खूप ज्ञान आहे, बुद्धी आहे, तुम्ही छान बोलू शकता आणि चला पुलपीठ तुम्हाला मिळालं म्हणून ठोका भाषण आणि खूप छान, मग लोकांच्या टाळ्या बिळ्या आणि मग कसंही वागायचं, मग कसंही बोलायचं, मग कोणाविषयी काही बोलायचं. प्रियांनो, तसं देवाला चालत नाही. देवाला चालत नाही ते. ते माणसांना चालू शकतं, पण देवाला चालत नाही, लक्षात घ्या. म्हणून नेहमी स्वतःला प्रश्न विचारा, माझ्या जीवनात अशी कुठली गोष्ट आहे का जी देवाच्या उपयोगामध्ये अडथळा बनते? आता बऱ्याच स्त्रियांना भाषण बिष्ण द्यायला, आता स्त्रियांच्या मीटिंग चालू असतात, हे चालू असतात. अर्थात ते बायबलच्या नुसार नाहीये, अजिबात नाहीये. स्त्रियांनी पुरुषांना शिकवायचं नाही. जिथे पुरुष असतात तिथे शिकवायचं नाही, त्यांनी अधीन होऊन शिकायचं, असं बायबलचं वचन स्पष्टपणे सांगतं. त्यांना अनुमती नाही, पण हल्ली तर सगळ्यात सर्रासपणे ते चालतं. आता कल्पना करा, एक स्त्री सिस्टर्स मीटिंग घेते, ठीक आहे, पण सिस्टर्स मीटिंग मध्ये ती बोलायला काय हरकत नाही, ती चिल्ड्रन मिनिस्ट्रीमध्ये बोलू शकते, ठीक आहे, या छोट्या या सेवा ज्या आहेत तिथे तिला वावर आहे. परंतु जर ती कुटुंबामध्ये नीट वागत नसेल, नवऱ्याला वेडवाकडं बोलत असेल, दिवस रात्र गॉसिपिंग करत असेल आणि याच्याविषयी बोल त्याच्याविषयी बोल आणि मग नंतर जाऊन मिनिस्ट्रीच्या नावाखाली मग देवाविषयी बोलायचं, देवाला असा प्रकार आवडत नाही. जसा पुरुषांच्या बाबतीत तसा स्त्रियांच्या बाबतीत देखील हा नियम लागू होतो. तुम्ही विचारलत का कधी, प्रभू माझं अंतःकरण तू शुद्ध कर? तुम्ही सांगता का देवाला, प्रभू माझं अंतःकरण तू शुद्ध कर? प्रभू माझ्या अंतःकरणाची झाडाझडती घे. किती महत्वाचं आहे प्रियांनो. आम्ही प्रभूला हे सांगणं फार गरजेचं आहे. फक्त देवाला मोठी पात्र नको आहेत, लक्षात घ्या. देवाला शुद्ध पात्र पाहिजे, स्वच्छ पात्र पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही शुद्ध असता तेव्हा तुमची साक्ष पण प्रभावी होऊन जाते, लक्षात घ्या. आणि लोक जे आहे ना, तुमच्या उपदेशापेक्षा, तुमच्या संदेशापेक्षा तुमचं जीवन जास्त बघतात, लक्षात घ्या. ख्रिस्ताविषयी समजा तुम्ही 1 तास बोलताय, परंतु तुमच्या वागण्यामध्ये जर ख्रिस्त दिसत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. तुमचं जीवन लोक स्वीकारणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून आपलं जीवन हे स्वीकार योग्य असायला पाहिजे. सुवार्तेला पोषक आणि पूरक असणं फार गरजेचं आहे. भले तुम्हाला मग मिनिस्ट्री येत नसेल, तुम्ही काही वक्ते नसाल, काही नसाल, पण जर तुम्ही शुद्ध राखता, स्वतःला स्वतःचं अंतःकरण शुद्ध राखता, देवाला आवडणारं जीवन जगता प्रियानो, तर देवाकडून तुम्हाला खूप मोठं प्रतिफळ मिळेल. शुद्धता फार महत्वाची आहे. अंतःकरणाची शुद्धता आणि शुद्ध जीवन हे फार महत्वाचं आहे प्रियानो. साक्ष आपल्या ओठांनी दिली जात नाही,
जीवनातून प्रगट होते प्रियांनो. मला माहिती आहे, मला लहानपणाची गोष्ट आठवते. आम्ही मी ज्या ठिकाणी वाढलो त्या ठिकाणी आम्ही स्टेशनवर नेहमी जायचो. तिथे पप्पा मला नेहमी घेऊन जात. मी लहान असायचो, 8 वर्षाचा वगैरे. आणि मार्केटमध्ये जास्त करून आम्ही 5 भाऊ, परंतु माझे पप्पा मला घेऊन जायचे कारण मी त्यांना मदत करायचो वगैरे वगैरे. त्यांच्याबरोबर जायला मला आवडायचं. तर तुपाच्या दुकानामध्ये ते जायचे तूप घ्यायला. शुद्ध तूप, गाईचं तूप, डालडा वगैरे नाही, शुद्ध तूप. तर ते आम्हाला आवडायचं, चपातीवर वगैरे टाकून किंवा भाकरीवर टाकून आई आम्हाला द्यायची. मग ते चहामध्ये बुडून खायचं. हा आमचा नाश्ता सकाळचा. तर ते शुद्ध तूप जे आहे ना, तिथे फलक, आता मोठा बोर्ड लावलेला होता, फलक होता की येथे शुद्ध तूप मिळेल. आणि लोकांची झुंबड उडायची त्या ठिकाणी, कारण शुद्ध तुपासाठी ते दुकान फेमस होतं. पण नंतर एफडीएच्या लोकांची तेथे धाड पडली आणि मग त्या लोकांनी बघितलं, त्या तुपाची तपासणी झाली, तेव्हा त्याच्यामध्ये भेसळ निघाली आणि त्या दुकानवाल्यावर मोठी कारवाई झाली. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याचं रेप्युटेशन, त्याची प्रतिष्ठा एकाच दिवसात निघून गेली. त्याला दुकानच बंद करावं लागलं. मग त्या फलकावर लोक विश्वास ठेवायचे नाही. मग तो फलक जो होता ना, तो बोर्ड, तो पण त्याने काढून टाकला. ते दुकान पण कोणाला देऊन टाकलं. आणि नंतर मला असं वाटतं तिथं कोणीतरी कपड्याचं दुकान वगैरे टाकलं. ती नंतरची गोष्ट आहे. सांगायचा मुद्दा काय माहितीये का, बघा, तुम्ही काय दाखवता आणि काय प्रेझेंट करता त्याला लोक फसू शकतात प्रियानो, पण देव फसत नाही. लक्षात घ्या. म्हणून आपलं जीवन शुद्ध असणं, शुद्ध राखणं ते फार गरजेचं आहे. तुमचं जीवन हे सुवार्तेचं पहिलं पान आहे, लक्षात घ्या. तुम्ही जर म्हणता ना, मी तारण पावलेलं आहे, मी नवीन जन्म पावलेला आहे, मग त्या सुवार्तेला योग्य असं जीवन तुमचं असलंच पाहिजे. लोकांनी बघता क्षणी म्हणायला पाहिजे, हा खरंच तारणाची लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये, हा देवभक्त दिसतो. प्रियन, हे फार महत्वाचं आहे. लोक आधी तुमचं जीवन वाचतात, नंतर बायबल वाचतात. आणि तुम्ही दिलेलं बायबल त्यांना वाचावं असं वाटेल, कारण ते म्हणतील की एका देवाच्या भक्ताने दिलं आम्हाला बायबल वाचायला, कारण त्याच्या जीवनातून आम्हाला ख्रिस्त कळला, त्याचं जीवनच सुंदर आहे. प्रियानो, शुद्ध जीवनामुळे सुवार्तेला वजन प्राप्त होतं, लक्षात घ्या. म्हणून शुद्ध जीवन देव जगायला सांगतो. तुम्ही नेहमी विचारा, स्वतःला प्रश्न विचारा की माझ्या जीवनातून ख्रिस्त दिसतो का, घरच्यांना दिसतो का, सहकार्यांना दिसतो का, की माझ्या वागण्यापेक्षा माझं बोलणं मोठं आहे. प्रियांनो, आपण ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. माझ्या सहकार्यांना, माझ्या मित्रमंडळीला ख्रिस्त दिसतो का, माझ्या नात्यातल्या लोकांना ख्रिस्त दिसतो का. प्रियांनो, सगळ्यात प्रभावी साक्ष म्हणजे जीवन आहे. जगणे हे ख्रिस्त ना. किती सुंदर पौलाने सांगितलं. आता शेवटची गोष्ट, 7वी गोष्ट. ओके, आपण 6वी गोष्ट पाहिली, मी तुम्हाला अगदी खुलासेवार सांगितलेली आहे. आणि आता शेवटची जी गोष्ट आहे ती आपण थोडक्यात पाहणार आहोत. ती म्हणजे शुद्धता आम्हाला का राखायची आहे, का देवाला शुद्ध पात्र आवडतं किंवा देव शुद्ध व्हायला का सांगतो. त्याचं महत्वाचं कारण आहे प्रियांनो, शुद्धता ही अनंतकाळच्या तयारीचा भाग आहे. कारण हे जीवन आपलं येथे संपणार, म्हणजे या जीवनाला काही उद्देश नाही किंवा ह्या जीवनाला काही हेतू नाही, असं नाहीये. आपल्याला फार मोठी आशा आहे, महान आशा आहे, गौरवी आशा आहे प्रियांनो. आणि त्या आशेविषयी बायबलमध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. एक वचन मी तुमच्यासाठी वाचायला सांगणार आहे बंधू विल्सन पाटोळे यांना. ब्रदर, कृपा करून 1 योहानाचं पत्र काढा. 1 योहान आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 2 आणि 3 वचन कृपा करून वाचा. 1 योहान 3रा अध्याय 2 आणि 3 वचन. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो, तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. हा, बघा, ही फार मोठी गोष्ट आहे.
प्रेषित योहान या ठिकाणी सांगत आहे, प्रियांनो आपण देवाची मुलं आहोत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. देवाची मुलं असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पुढे काय होऊ ते अजून प्रगट झालेलं नाहीये. म्हणजे पुढे देवाने आणखी गौरवी गोष्टी ठेवलेल्या आहेत, लक्षात घ्या. पण जेव्हा आपला तारणारा, आपला मुक्तिदाता, आपला गौरवाचा प्रभू प्रगट होईल, तेव्हा आपण कोणासारखे होऊ? असं म्हटलेलं आहे, आपण त्याच्यासारखे होऊ. आपण त्याच्यासारखे होऊ, ही पहिली गोष्ट. आपण त्याच्यासारखे होणार. दुसरी गोष्ट, तो जसा आहे तसाच आपल्याला दिसणार. जसा प्रभू आहे तसाच आपल्याला दिसणार, है ना. आणि प्रियांनो, तो प्रगट होणार आहे, ही तिसरी गोष्ट. तो प्रगट होणार, आपण त्याच्यासारखे होऊ, आणि जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. तर ह्या तीन गोष्टी जे आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या. आपला प्रभू प्रगट होणार आहे, तो आपल्याला दिसणार आहे, आणि जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसणार आहे. जसा तो आहे तसाच आपल्याला दिसणार आहे. प्रियांनो, आता आपल्याला ही महान आशा देवाने दिलेली आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं ना तुमच्या आशेविषयी, तर तुम्हाला या तीन गोष्टी सांगता आल्या पाहिजे. नंबर 1, आमचा प्रभू प्रगट होणार आहे, आमचा प्रभू मेघावर आरूढ होऊन येणार आहे. ओके. आणि आम्ही त्याला पाहणार आहोत, आम्ही त्याच्यासारखे होणार आहोत, आणि जसा तो आहे तसा तो आम्हाला दिसणार आहे. तर ज्यांना ही आशा आहे त्यांच्याविषयी काय सांगितलेलं आहे? फक्त एका शब्दामध्ये त्याने सांगितलेलं आहे, जसा तो शुद्ध आहे तसं मग तुम्ही आपणाला शुद्ध करायचं, है ना. या ठिकाणी देवाने हा नियम दिलेला आहे. का? आम्हाला शुद्ध व्हायचंय प्रभूसाठी, त्याच्या आगमनासाठी. म्हणजे विश्वासणारे देवाची लेकरं जी आहेत ते पृथ्वीसाठी जगत नाहीत, लक्षात घ्या. ते जगतात स्वर्गासाठी, प्रभूच्या आगमनासाठी. आणि ज्याची भेट महत्वाची असते ना प्रियनो, त्याच्यासाठी आपण तयारी करतो, लक्षात घ्या. आपल्या घरी कोणी गेस्ट येणार असतील, कोणी मोठा मनुष्य येणार असेल, मोठी व्यक्ती येणार असेल, तर आपण किती तयारी करणार? स्वच्छता राखणार, नेहमी टापटीपपणा ठेवणार, सगळ्या वस्तू व्यवस्थित असायला पाहिजे याची काळजी घेणार प्रियांनो. आता प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताची तुमची आणि माझी भेट होणार आहे. मग आपण किती तयारी करायला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही तयारीची गोष्ट आपलं वर्तमानातलं जे जीवन आहे, सध्याचं जे जीवन आहे ते बदलून टाकतं. तर ही शुद्धता जी आहे ती भीतीमुळे आपण करत नाही. प्रभू येईल मग तो दंड देईल, नाही, या भीतीपोटी नाहीये. भीती प्रभूने काढून टाकली. आता आम्ही देवाची मुलं आहोत. ही शुद्धता भेटीमुळे आहे, भेटीच्या उत्कंठेमुळे आहे प्रियांनो. त्या भेटीसाठी आमचा जीव उत्कंठित आहे प्रियांनो. हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आमच्या इकडे घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. एक मुलगा होता, म्हणजे आता तो तरुण झालाय, मोठा झालाय, मिलिटरीमध्ये कामाला पण लागला. आणि हा मुलगा ना इतका दांडगाई करायचा, 8 वर्षाचा मुलगा. ऐकत नसायचा, इतका ओरडायचा. सकाळ झाली की त्याचा ओरडण्याचा आवाज कुणाला जुमानत नसायचा. बाहेर जायचा, उन्हाळक्या करायचा. आणि तुम्हाला माहितीये का, इतके घरातले लोक वैतागले, शाळेला जात नसायचा. काय करायचं आता, शाळेचे हल्लीचे नियम खूप शिथिल झालेले आहेत. मुलगा आला काय, नाही आला काय, तरी पण आता हे करत नाही. परीक्षा पण नसतात, चढून पुढे 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 चढवत राहतात. दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत नापास होत नाही, काय नाही काय नाही. अभ्यास करो अथवा न करो, ते 10वीला गेल्यानंतर त्यांना काही ओकीट येत नसतं. बऱ्याचशा मुलांच्या बाबतीमध्ये असं आपल्याला घडताना पाहायला मिळतं. तर हा मुलगा जो आहे 8 वर्षाचा, इतका उन्हाळक्या करायचा, काय विचारू नको, कंट्रोलच्या बाहेर. आई वडील एकदम वैतागून गेले. मग त्यांनी आमच्या एका अंकलला विचारलं की काय करायचं या पोराचं, आम्हाला वैताग आला या पोराचं. तुम्हाला माहितीये, त्या अंकलने सांगितलं की या मुलाला ना तुम्ही मिलिटरी स्कूलमध्ये टाकून द्या. आणि त्या लोकांनी तसंच केलं. त्यांनी टाकलं त्याला मिलिटरी स्कूलमध्ये, पुण्याच्या मिलिटरी स्कूलमध्ये. 8 वर्षाचा पोरगा. आणि 3 वर्ष तो पोरगा तिकडच होता. पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, 3 वर्ष आला नाही. तुम्हाला माहितीये, 3 वर्षानंतर जेव्हा हा मुलगा आला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पूर्ण बदलून आला.
एकदम शिस्तीमध्ये असा हाताची घडी घालून आईच्या समोर उभं राहायचा, पाठीमागे हात करून पप्पाशी बोलायचा, एकदम नम्रता, काय ओरडणं नाही काय नाही. आणि हा मुलगा सकाळी 4 वाजता उठायचा, घर बीर सगळं बिछाना बिछाना घडी करून ठेवायचा, अंगणामध्ये पाणी मारायचा, घरातले भांडी असतील ते घासायचा, सगळं साफसफाई करायचा. अरे लोक आश्चर्यचकित झाले, अरे काय हा मुलगा भूत होता, आता दूत झाला दूत. आणि इतका त्याच्यामध्ये शिस्त आली काय विचारू नका. घरी येताना तुम्हाला माहितीये का, तो अशा रीतीने घरी आला, एकदम तयार होऊन. जाताना एकदम उन्हाळ मुलगा म्हणून गेला, मिलिटरी मधून येताना एकदम शिस्तप्रिय मुलगा म्हणून आला. मग नंतर परत 2 महिन्याची सुट्टी झाली की जायचा तिथे, आणि त्याचा हा शिरस्ता चालू असायचा. देवाला अशी शिस्त अंगी बाणवणारे लोक त्याच्या भेटीच्या वेळेला पाहिजे. विचार करा बरं, तुम्हाला किती आनंद होईल जर तुमच्या जीवनाला शिस्त असेल तर. हं? तुम्हाला माहितीये, जेव्हा मुलींचं लग्न होतं खास करून, मला आठवतं एका मुलीचं लग्न ठरलं, मीच जुळवून दिलं लग्न. आणि ते घरातले लोक म्हणत होते की ब्रदर, ही मुलगी तर इतकी आळशी आहे ना, तर काय हिचं कसं व्हायचं. आणि तुम्ही तर मुलगा डायरेक्ट बाहेरचाच बघितला. बाहेरचा मुलगा, बाहेरचं स्थळ होतं, परदेशातलं स्थळ. आणि 6 महिन्यांनी तिचा साखरपुडा वगैरे झाला. साखरपुड्यासाठी ती मुलगी तो मुलगा आला होता इंडियामध्ये, परत गेला, म्हणाले 6 महिन्याने अंकल लग्न करायचं. तर म्हटलं ठीक आहे. मग 6 महिने मी त्यांना म्हटलं की प्रार्थना करा, प्रार्थनाशील ते कुटुंब, प्रार्थना करा. आणि मुलीशी मी बोललो, तिला समजावून वगैरे सांगितलं, आणि देवाच्या कृपेने माझं बोलणं कामी आलं, आणि त्या मुलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आता 6 महिने होते, लक्षात घ्या. 6 महिन्यामध्ये त्या मुलीने स्वतःला शिस्त लावली, तिच्या सगळ्या सवयी बदलल्या. तिने वेळेचं नियोजन करायला लागली. पहिले आईच्या अंगावर कपडे टाकायची, इकडे कपडे टाक, तिकडे कपडे टाक, असं कर तसं कर. उलट पालटं बोलणं सोडून दिलं, आईचं ऐकायची तिने सवय लावली. सगळं मी तिला जसं सांगितलं होतं तशी ती कर. बोलण्यात तिच्या नम्रता आली. हं चांगलं बनण्याचा तिने अगदी काटेकोर प्रयत्न केला. घरात आई जे सांगायचे ते सगळं कामं ती करायला शिकली, सगळे कामं. आणि मेन म्हणजे चांगला स्वयंपाक बनवायला शिकली. मला एकदा बोलवलं होतं, अंकल चला, तुम्ही या आता माझ्या हातची डिश खायला. म्हटलं तू बनवली पक्का, म्हणले हा मी बनवली, बघा तर खरं. मग मी गेलो. मग तिची आई म्हणा सांगत होती, ब्रदर आता इतकी छान स्वयंपाक बनवते, मला करूच देत नाही स्वयंपाकामध्ये. आता एकदम एक्सपर्ट झालेली, चांगली ग्रॅज्युएट झालेली मुलगी. सकाळी नाश्ता करायची, दुपारी जेवण पण करायची. आता 6 महिन्यात त्या लग्न करायचं ना. आणि मग सगळी तयार झाली, मग स्वतःचे कपडे दागिने वगैरे सगळे तयार करायला मम्मीला मदत वगैरे केली. मग मी तिला विचारलं की बाळा, कसा एवढा बदल कसा झाला. तिने खूप छान उत्तर दिलं. काय म्हणाली माहितीये का, मी ज्याच्यावर प्रेम करते त्याला मला भेटायचं, आणि चांगल्या स्थितीमध्ये मला भेटायचं. प्रियांनो, तुम्ही प्रभूला कसं भेटणार. भीतीपोटी का. कसं हे जीवन जगलं, ही भेटीच्या उत्कंठेमुळे भेटणार. आणि ज्यांना भेटीची उत्कंठा असते ना, ते स्वतःच्या जीवनाला शिस्त लावतात, पवित्र आणि शुद्ध जीवन जगायला शिकतात. माझा तारणारा येणारा आहे, मला त्याला भेटायचंय. आणि मी असंच कसं भेटू. ना माझ्या विचारांना शिस्त, ना माझ्या बोलण्याला शिस्त, ना माझ्या वागण्याला शिस्त. आणि हे बेशिस्त जीवन काय दाखवतं माहितीये, तुमचं प्रेम नाहीये प्रभूवर, तुमचं प्रेम नाहीये, सगळा बोलगेवडेपणा. प्रियांनो, तशा स्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला भेटीचा आनंद लुटता येणार नाही. भेटीचा आनंद त्यांनाच लुटता येतो जे प्रभूवर अगदी खरी प्रीती करतात, निस्सीम निर्व्याज प्रीती करतात, निष्कपट आणि निष्कलंक प्रीती करतात. आणि ते भेटीसाठी तयार असतात, त्या शहाण्या कुमारिकांसारखं तयार असतात. त्यांचे दिवे तयार असतात, त्या दिव्यांमध्ये तेल असतं. प्रियांनो,
प्रभूच्या आगमनाची तयारी जे करतात ते पवित्र जीवन जगण्याचा नेटाने प्रयत्न करतात, निश्चय करतात. कशामुळे माहितीये का? प्रीतीस्तव, प्रीतीमुळे, उत्कंठेमुळे. कारण मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि ती वधू स्वतःला सजवते. विश्वासणारा स्वतःला सजवतो. प्रियांनो, तुमच्या लक्षात आलं? स्वर्गाची आशा आहे ना, पृथ्वीवरचं जीवन बदलून टाकते. लक्षात घ्या काय म्हटलं मी. स्वर्गाची आशा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची आशा तुमचं पृथ्वीवरचं जीवन बदलून टाकते. ते भविष्यातली जी आशा आहे ते वर्तमान काळावर, वर्तमानातील जीवनावर मोठा बदल घडून आणते. प्रभूची वाट पाहणारा, विश्वासणारा कधीच निष्काळजी जीवन जगत नाही. प्रभू येईल तेव्हा दोनच गोष्टी घडतील. एक तर तुम्हाला लाज वाटेल स्वतःची, नाहीतर आनंद वाटेल. तुम्हाला कुठल्या स्थितीमध्ये प्रभूला भेटायचंय? लाज वाटणाऱ्या स्थितीमध्ये की आनंद वाटणाऱ्या स्थितीमध्ये? आनंद वाटणार विचार करा. आपण या 3 भागामध्ये 7 गोष्टी पाहिल्या. किती गोष्टी पाहिल्या? 7 गोष्टी. नंबर 1, आपला प्रभू पवित्र आहे म्हणून शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 2, तो नीतिमान आहे म्हणून तो शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 3, तो प्रकाश आहे म्हणून शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 4, तो आपल्या हृदयामध्ये वास करणारा, निवास करणारा प्रभू आहे म्हणून शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 5, तो गौरवशाली प्रभू आहे, त्याला स्वतःच्या प्रतिरूपामध्ये आम्हाला बदलायचंय म्हणून शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 6, देव शुद्ध पात्रच उपयोगामध्ये आणतो म्हणून तो शुद्ध व्हायला सांगतो. नंबर 7, 7वी गोष्ट, आपला प्रभू येत आहे आणि त्याच्या तयारीचा भाग म्हणून आम्हाला शुद्ध व्हायचंय. ज्याला या गोष्टीची आशा आहे तो स्वतःला शुद्ध करतो. प्रियाने 7 गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि त्याप्रमाणे वागण्याचा निर्णय घ्यायचा आहे. प्रियानो, तर तुम्ही आपलं जीवन समर्पित करणार का या 7 गोष्टींसाठी? काय बरं तुमचा निर्णय? प्रभू मला या 7 गोष्टी शिकवल्यात, या 7ही गोष्टींना मी माझं जीवन समर्पित करत आहे. प्रियानो बघा, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला वचन शिकवतो ना, माझी एक सवय असते की मी लोकांना पश्चाताप करायला सांगतो, लोकांना समर्पण करायला सांगतो, परंतु आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. लक्षात घ्या, मर्यादित वेळेची सभा असल्यामुळे मी इथे थांबणार आहे. परंतु हे समर्पण मीटिंग झाल्यानंतर तुम्ही जेव्हा संध्याकाळी झोपायला जाल, रात्री झोपायला जाल, त्याच्या आधी तुम्ही आपलं जीवन प्रभूला समर्पित करा. आणि त्या समर्पणाशिवाय या संदेशाला काही अर्थ नाहीये. जर तुम्ही समर्पणच केलं नाही, जर तुम्ही आपलं जीवन प्रभूच्या हाती सोपून दिलं नाही प्रियानो, तर मग त्याला काय अर्थ नाही. फक्त कानाने ऐकलं, छान छान वाटलं एवढंच होईल, त्याने आध्यात्मिक लाभ काही होणार नाही. जर तुम्हाला खरंच तुमच्या जीवनाला फळ लागावं असं वाटत असेल तर आपलं जीवन प्रभूच्या हाती समर्पित करा. देवाचे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Praise the Lord. Praise